नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 9वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रोपोर्शन या चॅप्टर मधील पुढील संकल्पना कंटिन्यूड प्रोपोर्शन अँड के मेथड या समजावून घेऊन त्यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 4.5 ला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 8 मध्ये आपण व्हेरिएशन नावाचा एक चॅप्टर अभ्यासलेला आहे. त्यामध्ये व्हेरिएशनचे टाईप आपण अभ्यासले होते, डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनव्हर्स व्हेरिएशन. या प्रकारामध्ये किंवा या चॅप्टरमध्ये आपण प्रोपोर्शन ही संकल्पना ओझरती अभ्यासलेली आहे. प्रोपोर्शनचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात किंवा प्रोपोर्शन ही संकल्पना समजावून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण प्रोपोर्शनचा जो टाईप आहे तो म्हणजे कंटिन्यूड प्रोपोर्शन तो आपण या व्हिडिओद्वारे अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ए बी सी डी या चार कोणत्याही वास्तव संख्या असतील, म्हणजे इफ ए बी सी अँड डी आर एनी फोर रियल नंबर्स अँड इफ a upon b is equal to c upon d. That means if the ratio of first two numbers is equal to the ratio of third and fourth number, then we can say that these four numbers, that means a, b, c and d are in proportion. म्हणजे कोणत्याही चार संख्या असतील आणि त्या चार संख्यांपैकी पहिल्या दोन संख्यांचं गुणोत्तर हे तिसऱ्या आणि चौथ्या संख्येच्या गुणोत्तर इतकं असेल तर त्या चार संख्या प्रमाणात आहेत, म्हणजे प्रोपोर्शन मध्ये आहेत, असं आपण इयत्ता 8वी मध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये अभ्यासलेला आहे. आता प्रोपोर्शनचा हा जो भाग आहे तो भाग आपण या चॅप्टरच्या सुरुवातीलाही अभ्यासलेला आहे. प्रोपोर्शनचा एक टाईप कंटिन्यूड प्रोपोर्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. कंटिन्यूड प्रोपोर्शनचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहूयात आणि त्यानंतर कंटिन्यूड प्रोपोर्शन ही संकल्पना आपण समजावून घेऊयात. आता संकल्पना समजावून घेण्यासाठी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लेट अस कन्सिडर 3 नंबर्स 4, 6 अँड 9. म्हणजे 4, 6 आणि 9 या तीन संख्या आपण या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत. हा फर्स्ट नंबर आहे, हा सेकंड नंबर आहे आणि हा थर्ड नंबर आहे. आपण यांना फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म असं या ठिकाणी संबोधणार आहोत. मग जर या ठिकाणी पहिल्या दोन नंबरचा एक रेशो आपण या ठिकाणी तयार केला, दॅट मीन्स 4/6 इज इक्वल टू 2/3. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, 4/6 ला सिम्प्लिफाय केलं म्हणजे 2 ने डिवाइड केलं, 2 दुणे 4, 2 त्रिक 6. म्हणजे हा जो रेशो आहे तो रेशो मिळालेला आहे आपण 2/3 म्हणजे 2:3. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. नाव आता एक सेकंड रेशो आपण तयार करणार आहोत. तो सेकंड रेशो तयार करणार आहोत दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरचा. म्हणजे पहिला जो रेशो आहे तो रेशो आपण तयार केलेला आहे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मचा. आता दुसरा एक रेशो आपण तयार करूयात सेकंड टर्म आणि थर्ड टर्मचा. दॅट मीन्स 6/9. आणि जर याला आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी 3 ने डिवाइड केलं तर 3 दुणे 6, 3 त्रिक 9. हा जो रेशो आहे हा रेशो आलेला आहे 2/3. आता जर आपण समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2चं आपण निरीक्षण केलं तर पहिल्या दोन टर्मचा म्हणजे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मचा रेशो आला 2:3 आणि सेकंड टर्म आणि थर्ड टर्मचा रेशो आला 2:3. हे दोनही रेशो इक्वल आहेत. दॅट मीन्स वी कॅन से दॅट फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 4/6 इज इक्वल टू 6/9. मग जेव्हा तीन संख्या आपल्याकडे असतील आणि क्रमाने आपण त्यांना फर्स्ट नंबर, सेकंड नंबर किंवा फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म म्हणत असू, तेव्हा जर फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म यांचा रेशो हा सेकंड टर्म आणि थर्ड टर्म यांच्या रेशो जर आला तर आपल्याला असं म्हणता येतं की दिस नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. देअरफॉर वी कॅन से दॅट 6² इज इक्वल टू 4/9. म्हणजे या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 6² इज इक्वल टू 4/9. 6चा स्क्वेअर असणार आहे 36, 4/9 असणार आहे 36. म्हणजे मधल्या पदाचा वर्ग जो आहे म्हणजेच सेकंड टर्मचा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर हा फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म यांच्या प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 4, 6 अँड 9 आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे तीन संख्या असतील, त्या तीन संख्यांपैकी मधल्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या संख्येच्या गुणाकार इतका असेल तर त्या तीन संख्या कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हटलं जातं. कंटिन्यूड प्रोपोर्शनला मराठीमध्ये पारंपरिक प्रमाण असा शब्द वापरला जातो. आता हे आपण व्हेरिएबल स्वरूपामध्ये किंवा चल स्वरूपामध्ये कसं मांडू शकतो. इफ a/b इज इक्वल टू b/c देन a, b अँड c आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. म्हणजे जर a/b बरोबर b/c हे दोन गुणोत्तर समान असतील, तीनच संख्यांचा उपयोग करून आपण दोन गुणोत्तर तयार केलेले आहेत. त्यामध्ये मधलं पद जे आहे ते आपण 2दा घेतलेलं आहे. a/b इज इक्वल टू b/c असेल तर abc या तीन संख्या पारंपरिक प्रमाणामध्ये म्हणजेच कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी a/b इज इक्वल टू b/c हे आपल्याला कसं म्हणता येईल. जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं
तर बी इंटू बी दॅट मीन्स बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी दॅट मीन्स ए सी. म्हणजे ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी हेच आपल्याला या स्वरूपामध्ये मांडता येईल. दॅट मीन्स जर आपल्याला असं या ठिकाणी कंटिन्यू प्रोपोर्शनची आपण संकल्पना समजून घेतलेली आहे की ए अपॉन बी इज इक्वल टू सी बी अपॉन सी असेल तर ए बी सी या कंटिन्यू प्रोपोर्शनमध्ये आहे असं म्हणण्याऐवजी इफ बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी then also we can say that a b and c are in continued proportion. या दोघांचाही अर्थ एकच आहे. कंटिन्यूड प्रोपोर्शनच्या बाबतीमध्ये काही बाबी ज्या आहेत त्या बाबी आपल्याला समजावून घ्याव्या लागतील. When a, b and c are in continued proportion, then b is known as geometric mean or mean proportional of a and c. म्हणजे जेव्हा कुठल्याही तीन संख्या पारंपरिक प्रमाणामध्ये असतात. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. If a, b and c are in continued proportion, then b, that means middle term, second term, is known as geometric mean or mean proportional of a and c. म्हणजे b हा a आणि c चा भूमितीय मध्य आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मराठीमध्ये जॉमेट्रिक मीनला भूमितीय मध्य असं म्हटलं जातं. म्हणजे मधलं जे पद आहे ते भूमितीय मध्य असतं a आणि c म्हणजे फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म. आता यांच्या बाबतीमध्ये आपल्याला आणखी काही बाबी समजावून घेणं गरजेचं आहे. काही जी विधानं आहेत खाली आपण विधानं अभ्यासणार आहोत. ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स कन्वे द सेम मिनिंग. म्हणजे खालील आपण 5 विधानं अभ्यासणार आहोत. त्या 5ही विधानांचा अर्थ एकच आहे. पहिलं विधान आहे ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. म्हणजे ए बी सी या 3 संख्यांपासून आपण 2 गुणोत्तर तयार केले. या ठिकाणी ही 2 गुणोत्तरे समान आहेत. याला समानार्थी दुसरं विधान आपल्याला करता येतं. जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बी इंटू बी दॅट मीन्स बी स्क्वेअर अँड ए इंटू सी इट इज ए सी. या दोघांचा अर्थ समान आहे. आणखी जर आपल्याला ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी किंवा बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी दिलेलं असेल तर याचा अर्थ असा होतो की ए बी अँड सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. म्हणजे 3 विधानांचा अर्थ समान झाला. आणखी एक विधान आपण पाहूयात की ज्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल बी इज अ जॉमेट्रिक मीन ऑफ ए अँड सी. बी हा ए आणि सीचा जॉमेट्रिक मीन आहे. किंवा याला आणखी एक आपल्याला समानार्थी स्टेटमेंट देता येईल बी इज अ मीन प्रोपोर्शनल ऑफ ए अँड सी. मग ही जी 5 विधानं आहेत या 5ही विधानांचा अर्थ एकच आहे. कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला या 5 पैकी एखादी इन्फॉर्मेशन आपल्याला लिहिली असेल. 5ही स्टेटमेंटचा अर्थ जो आहे इथं आपल्याला म्हटलेलंच आहे ऑल द फॉलोइंग स्टेटमेंट्स कन्वे द सेम मिनिंग. आता याचा अर्थ आपल्याला समजला असेल तर याच्यावरती आधारित आपल्याला एक्झाम्पल्स जे आहेत ते एक्झाम्पल्स 4.5 मध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा की जर 3 संख्या असतील आणि त्या 3 संख्यांच्या बाबतीमध्ये सेकंड टर्मचा स्क्वेअर हा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यांच्या प्रॉडक्ट इतका असेल किंवा ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी असेल तर त्या 3 संख्या कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असतात. म्हणजेच सेकंड टर्म इज अ जॉमेट्रिक मीन ऑर मीन प्रोपोर्शनल ऑफ फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म दॅट मीन्स थर्ड टर्म. या बाबीवरती आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 4.5 मधील एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 4.5 मध्ये आणखी के मेथड या मेथडवरती आधारित काही बाबी ज्या आहेत त्या बाबी आपल्याला प्रूव्ह करायच्या आहेत. के मेथड आपण डायरेक्ट एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. आपण लगेच सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 4.5 ला. प्रॅक्टिस सेट 4.5 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे विच नंबर शुड बी ॲडेड टू 12, 16 अँड 21 सो दॅट द रिझल्टंट नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. म्हणजे 12, 16 आणि 21 या संख्यांमध्ये कोणती संख्या मिळवावी म्हणजे येणाऱ्या ज्या बेरजा आहेत येणारे जे नंबर्स आहेत ते कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असतील. याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो की 12, 16 आणि 21 या 3 संख्या ज्या आहेत त्या सध्या कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये नाहीत. मात्र त्यामध्ये एक नंबर असा आहे की जो मिळवल्यानंतर येणाऱ्या ज्या बेरजा आहेत त्या बेरजा कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. मग यासाठी ती मिळवावी लागणारी संख्या कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणून आपण त्या मिळवाव्या लागणाऱ्या संख्येपासून सुरुवात करूयात. लेट अस सपोज दॅट x should be added to 12, 16 and 21 so that resultant numbers are in continued proportion. म्हणजे असं आपण गृहीत धरूयात की 12, 16 आणि 21 या 3 संख्यांमध्ये आपण x ही संख्या मिळवणार आहोत की जेणेकरून येणाऱ्या बेरजा या कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असतील. मग जर आपण या 3ही संख्यांमध्ये x ही संख्या मिळवली तर येणारे रिझल्टंट नंबर जे आहेत ते कोणते असतील तर 12 मध्ये x ॲड केल्यानंतर रिझल्टंट सम असणार आहे 12 प्लस x. 16 मध्ये x ॲड केल्यानंतर नंबर असणार आहे 16 प्लस x. सिमिलरली 21 प्लस x. These 3 numbers are in continued proportion. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल therefore resultant numbers are 12 plus x,
16 plus x and 21 plus x. These three numbers are in continued proportion. कारण आपण त्याच्यामध्ये आता ऍड केलेला आहे x. आता हे जर तीन कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील तर यांच्यापासून तयार होणारे दोन रेशो म्हणजे 12 प्लस एक्स अपॉन 16 प्लस एक्स इज इक्वल टू 16 प्लस एक्स अपॉन 21 प्लस एक्स असं आपल्याला इक्वेशन मानता येईल. किंवा मिडल टर्म जे आहे त्या मिडल म्हणजे सेकंड टर्मचा स्क्वेअर हा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यांच्या प्रॉडक्ट इतका असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण इक्वेशन मांडलेलं आहे 16 प्लस एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू 12 प्लस एक्स इंटू 21 प्लस एक्स म्हणजे मधल्या पदाचा वर्ग हा पहिल्या आणि तिसऱ्या पदांच्या गुणाकारा इतका आपण या ठिकाणी मांडलाय. कारण या तीन संख्या ज्या आहेत बेरीज करून मिळणाऱ्या त्या कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत अशी कंडिशन आपल्याला या ठिकाणी टाकलेली. आता या ठिकाणी एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूयात. स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म इट इज 256 प्लस प्रोडक्ट ऑफ दिस टू नंबर्स अँड इट्स डबल दॅट इज 32x या दोघांच्या गुणाकारा दुप्पट प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म इट इज एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी दोन कंसांचा गुणाकार करताना पहिल्या कंसातील प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला गुणायचं आहे. 12 इंटू 21 इट इज 252. देन 12 इंटू एक्स इट इज 12x. नाव x इंटू 21 इट इज 21x अँड x इंटू x इट इज x स्क्वेअर. आता या ठिकाणी बाईक इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे 256 प्लस 32x प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू 252 प्लस 12x प्लस 21x प्लस x स्क्वेअर. आता जर हा एक्स स्क्वेअर आपण ट्रान्सफर करून राईट हँड साईडला घेतला तर तो पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होईल आणि हा पॉझिटिव्ह असेल दोघांचं सबट्रॅक्शन होईल कारण साईन डिफरंट असेल आणि ते कॅन्सल होईल. या ठिकाणी ते आपण कॅन्सल करूया. हा 256 प्लस 32 या ठिकाणी असाच राहील आणि इकडे मात्र 252 आणि हे दोन लाईक टर्म्स आहेत 12x आणि 21x यांची ॲडिशन होईल कारण साईन सेम आहे त्यांची ॲडिशन असणार आहे 33x. म्हणून या ठिकाणी पहा इकडे रिमेनिंग टर्म आहे 256 प्लस 32x इज इक्वल टू 252 आणि या दोघांची ॲडिशन असणार आहे 33x आणि हा एक्स स्क्वेअर इलिमिनेट होणार आहे. आता आपण हे 32x इकडे राईट हँड साईडला मिळत आणि 52 तिकडे मिळेल. दॅट मीन्स 256 मायनस 256 इज इक्वल टू 33x मायनस 32x. म्हणजे या ठिकाणी हा 256 लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होईल ऑपरेशन इन्व्हर्स होईल आणि हा 32x हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह. या दोघांचं सबट्रॅक्शन येणार आहे 4 आणि इकडे दोघांचा सबट्रॅक्शन येणार आहे x दॅट मीन्स x इज इक्वल टू 4. म्हणजे 12, 16 आणि 21 यांच्यामध्ये आपल्याला 4 ही संख्या मिळवावी लागेल की जेणेकरून यांच्या येणारे जे रिझल्टंट नंबर्स आहेत किंवा बेरजा आहेत त्या बेरजा कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असणार आहेत. म्हणजे आपल्याला त्या तीनही संख्यांमध्ये 4 मिळवले लागतील. मग पहिल्या संख्येमध्ये जर 4 मिळवले तर या ठिकाणी 16 होतील, 16 मध्ये 4 मिळवले तर 20 होतील आणि 21 मध्ये 4 मिळवले तर 25 होतील. म्हणजे 16, 20 आणि 25 या तीन संख्या कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असतील. म्हणजे आपलं अँसर आहे आपल्याला त्या तीनही संख्यांमध्ये 4 म्हणजेच x इज इक्वल टू 4 हे प्रत्येक संख्येमध्ये ॲड करावं लागते. सिंपल एक्झाम्पल आहे कंटिन्यूड प्रोपोर्शनची संकल्पना या ठिकाणी आपण वापरली. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इफ 28x इज अ मीन प्रोपोर्शनल ऑफ 23 मायनस x अँड 19 minus x then find the value of x. म्हणजे 28 minus x is a geometric mean or mean proportional of 23 minus x and 19 minus x. म्हणजे याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो 23 minus x, 28 minus x and 19 minus x. These three numbers are in a continued proportion. कारण हा 28 minus x हा आपल्याला मीन प्रोपोर्शनल असं सांगितलेलं आहे. मीन प्रोपोर्शनल म्हणजे जॉमेट्रिक मीन सांगितलेलं आहे. याचा अर्थ ही मिडल टर्म असणार आहे आणि हे जॉमेट्रिक मीन आहे या दोन संख्यांचा. याचा अर्थ या तीनही संख्या या कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण दिलेल्या बाजूपासून सुरू करूयात. 28 minus x is a mean proportional of 23 minus x and 19 minus x. That means these three numbers are in a continued proportion. That means square of this number is equal to the product of these two numbers. Therefore, we can say that 28 minus x whole square is equal to 23 minus x into 19 minus x. आता या ठिकाणी पुन्हा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरूयात a मायनस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी विस्तार सूत्र वापरायचा आहे. 28चा वर्ग असणार आहे 784. या इथं मायनस येईल मायनस साईन असल्यामुळे या दोघांच्या गुणाकारात दुप्पट 28x ची दुप्पट असणार आहे 56x अँड स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म इट इज x स्क्वेअर. आता या ठिकाणी या दोन कंसांचा गुणाकार काळजीपूर्वक करायचा 23 इंटू 19 इट इज 437. अगेन 23 इंटू निगेटिव्ह x इट इज निगेटिव्ह 23x. चिन्ह भिन्न असल्यामुळे गुणाकार या ठिकाणी ऋण आलेला आहे.
त्यानंतर ऋण एक्स न दुसऱ्या कंसाला गुणा, ऋण एक्स गुणिले 19 निगेटिव्ह 19x अँड निगेटिव्ह एक्स इंटू निगेटिव्ह एक्स इट इज पॉझिटिव्ह एक्स स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी पुन्हा ही जी स्टेप आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेली तशी स्टेप आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली. या ठिकाणी हा एक्स स्क्वेअर ट्रान्सफर करून लेफ्ट हँड साईडला नेला किंवा हा एक्स स्क्वेअर राईट हँड साईडला आणला तर साईन डिफरंट होतील त्यांचे आणि ते सबट्रॅक्शन म्हणून कॅन्सल होतील. म्हणजे एक्स स्क्वेअरची जी पदं आहेत ती त्यांचं निरसन होईल, ती निघून जाते. या ठिकाणी या दोन पदांची चिन्ह समान आहेत, त्यांची बेरीज होणार आहे. कारण चिन्ह समान आहे, त्यांची बेरीज असणार आहे 42x, पण ती निगेटिव्ह असणार आहे. आता पहा रिमेनिंग टर्म्स जे आहेत ते आपण या ठिकाणी खाली घेऊयात. 784 मायनस 56 एक्स इज इक्वल टू 437 मायनस या दोघांचा सम असणार आहे 42x. आता हे 56x जे आहेत ते आपण राईट हँड साईडला घेऊयात आणि 437 हे लेफ्ट हँड साईडला घेऊयात. दॅट मीन्स 784 मायनस 437 इज इक्वल टू निगेटिव्ह 42x हे ॲज इट इज आणि हे 56x ट्रान्सफर केल्यानंतर ते निगेटिव्हचे पॉझिटिव्ह होईल. या ठिकाणी दोघांचे साईन डिफरंट आहेत, त्यांचे सबट्रॅक्शन होईल. ते सबट्रॅक्शन येणार आहे 347 आणि या दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे यांची वजाबाकी होईल. मोठ्या संख्येतून वजा जर केले आपण 42x तर ते येतील 14x. उत्तराला मोठ्या संख्येचा पॉझिटिव्ह साईन येईल. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी 14 जो आहे तो ट्रान्सफर करूयात. दॅट मीन्स 347 डिवाइडेड बाय 14. इथे गुणाकार होता, इकडे भागाकार झाला इज इक्वल टू एक्स. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ एक्स इज 347 डिवाइडेड बाय 14. म्हणजे जर या तीन संख्या प्रमाणात असतील तर आपल्याला एक्सची किंमत शोधायला सांगितली आणि ती एक्सची किंमत आहे 347 भागिले 14 किंवा छेद 14. एक्स इज इक्वल टू 347 डिवाइडेड बाय 14. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. 3 numbers are in continued proportion whose mean proportional is 12 and the sum of remaining two numbers is 26. Then find these numbers. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तीन संख्या आहेत ज्या कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत असं सांगितलेलं असून त्यापैकी मीन प्रोपोर्शनल 12 आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजेच मिडल टर्म सेकंड टर्म जी आहे ती 12 आहे आणि पहिली संख्या आणि तिसरी संख्या म्हणजे सम ऑफ रिमेनिंग टू नंबर्स म्हणजेच पहिली संख्या आणि तिसरी संख्या यांची जी सम आहे ती 26 सांगितलेली आहे. तर मग त्या दोन संख्या कोणत्या असतील असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी आपण दिलेल्या बाजूपासून सुरुवात करूयात. मीन प्रोपोर्शनल इज 12, इट इज गिवन. नाव सम ऑफ रिमेनिंग टू नंबर्स इज 26. Sum of remaining two numbers is 26. It is also given. Now let us assume that out of these two numbers, first number is a x. Let us assume that first number be x. Therefore, second number is equal to 26 minus x. जर समजा आपल्याला दोन संख्यांची ॲडिशन सम माहिती असेल आणि त्यातील एक संख्या माहिती असेल तर दुसरी संख्या शोधण्यासाठी आपल्याला त्या सम मधून पहिली संख्या सबट्रॅक्ट करावी लागेल. ही आहे सम ऑफ फर्स्ट नंबर अँड लास्ट नंबर. दॅट मीन्स फर्स्ट अँड थर्ड नंबर. अँड आपण फर्स्ट नंबर हा एक्स अजून केलेला आहे म्हणून मला सेकंड नंबर शोधायचा असेल या दोन संख्यांपैकी तर तो शोधण्यासाठी मला सम मधून एक्स जो फर्स्ट नंबर आहे तो सबट्रॅक्ट करावा लागेल. म्हणजे हा झाला फर्स्ट नंबर. या ठिकाणी आपण जरी याला सेकंड नंबर म्हणलेला असू यात तो सेकंड नंबर या दोन पैकी आहे परंतु हा तिसरा नंबर असणार आहे कारण दुसरा नंबर आपला 12 आहे. दॅट मीन्स या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 12 इज अ मीन प्रोपोर्शनल ऑफ एक्स अँड 26 मायनस एक्स. किंवा वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर x, 12 अँड 26 मायनस एक्स दिस थ्री नंबर्स आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. कारण हा पहिला नंबर असेल, हा दुसरा नंबर असेल कारण हा मीन प्रोपोर्शनल आहे आणि हा तिसरा नंबर असणार आहे. मग मीन प्रोपोर्शनलचा स्क्वेअर जो असतो तो स्क्वेअर या उरलेल्या दोन संख्यांच्या प्रॉडक्ट इतका असतो. म्हणजे 12 स्क्वेअर इज इक्वल टू एक्स इंटू 26 मायनस एक्स. आता या ठिकाणी आपण प्रॉडक्ट करून घेऊयात, गुणाकार करून घेऊयात. 12 square is 144 is equal to 26 into x, that means 26x, and x into negative x, it is negative x square. या दोन्ही टर्म्स आपण लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफर करूयात. हा पॉझिटिव्ह होईल आणि 26x हे निगेटिव्ह होतील. दॅट मीन्स x स्क्वेअर मायनस 26x प्लस 144 हे प्लस ॲडिशन पॉझिटिव्ह होते, पॉझिटिव्ह झाले इज इक्वल टू 0. दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे वर्ग समीकरण आहे आणि वर्ग समीकरण सोडवण्याची जी पद्धती आहे ती पद्धती आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये अभ्यासलेली आहे, पॉलिनॉमियल्समध्ये अभ्यासलेली आहे, आता 8वीला पण अभ्यासली आहे. आपण मिडल टर्मची फोड करतो. मिडल टर्मची फोड करताना आपल्याला अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार हा या दोन पदांच्या सहगुणकांच्या गुणाकार आहेत का, म्हणजे 144 येणार आहे. इथं सहगुणक आहे धन 1, इथे सहगुणक आहे धन 144, दोघांचा गुणाकार येणार आहे धन 144. धन 144 गुणाकार येणारी दोन संख्या आणि ज्यांची बेरीज 26 असणार आहे अशा दोन संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत.
त्या दोन संख्या असणार आहेत 18 आणि 8. म्हणून आपण 26 जी कोड आहे ती कोड करणार आहोत x² मायनस 18x मायनस 8x प्लस 144 इज इक्वल टू 0. या दोघांचे साईन सेम असल्यामुळे त्यांचे ॲडिशन हे दोन 26x मिळणार आहे. या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण पाठीमागील टर्ममध्ये आणि आता आठवीमध्ये भरपूर सराव केलेला असल्यामुळे या ठिकाणी मी त्याचं रफ वर्क जे आहे जे आपण नेहमी करतो ते केलेलं नाही. या दोन फर्स्ट टर्ममधून आपल्याला कॉमन काढायचं आहे x. तर x कॉमन काढला तर पहिल्या ठिकाणी शिल्लक राहील x मायनस इथे या ठिकाणी 18 शिल्लक राहणार आहे. जी टर्म आपण कॉमन काढतो आहोत त्या टर्मने प्रत्येक टर्मला डिवाइड केल्यानंतर रिमेनिंग ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला शिल्लक राहतात. आता या ठिकाणी हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह टर्म आहे. इथे मात्र इथे आपल्याला कॉमन काढायचे, परंतु या ठिकाणी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आलं. इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इकडे निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे हे साईन्स आपल्याला चेंज करावं लागतील. त्यासाठी साईन चेंज करण्यासाठी आपण निगेटिव्ह साईन कॉमन करत असतो. आता x एकाच टर्ममध्ये आहे त्यामुळे तो कॉमन निघणार नाही. मात्र 8 आणि 144 यांच्यामधून आपल्याला एक नंबर कॉमन काढावा लागेल. मग यांचे कॉमन फॅक्टर्स आपल्याला अभ्यासावे लागतील. त्यांचे कॉमन फॅक्टर्स आहेत 1, 2, 4 आणि 8. मग सर्वात मोठा कॉमन फॅक्टर आहे 8, म्हणून आपण 8 हा जो आहे तो कॉमन काढणार आहोत. म्हणजे निगेटिव्ह साईन आणि 8 आपण कॉमन काढणार, म्हणजेच आपण निगेटिव्ह 8 कॉमन काढलेला आहे. पण शिल्लक बाबीसाठी आपल्याला निगेटिव्ह 8 या प्रत्येक टर्मला डिवाइड करावं लागेल. निगेटिव्ह 8x डिवाइड बाय निगेटिव्ह 8, निगेटिव्ह पॉझिटिव्ह 8 कॅन्सल, x शिल्लक राहतात. धन 144ला ऋण 8ने भागूयात. चिन्ह भिन्न असल्यामुळे भागाकार ऋण येईल आणि जेव्हा आपण 8ने या ठिकाणी भागू, 8 एके 8, 14तून 8 गेले खाल्ले 6, वरून घेतला 4 झाले 64, 8 या 64. म्हणजे या ठिकाणी क्वोशंट म्हणजे भागाकार जो आहे तो 18 मिळणार आहे. लक्षात ठेवा हे दोनही ब्रॅकेट सेम असणार आहेत. आता हे दोन ब्रॅकेट सेम आहेत म्हटल्यानंतर ते कॉमन करता येईल. दरम्यान x मायनस 18 जर कॉमन काढला तर पहिल्या ठिकाणी x, दुसऱ्या ठिकाणी निगेटिव्ह 8 इज इक्वल टू 0. आता या दोन ब्रॅकेटचा गुणाकार 0 आहे. याचा अर्थ एक तर पहिलं ब्रॅकेट 0 असेल किंवा सेकंड ब्रॅकेट 0 असेल. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो x मायनस x मायनस 18 इज इक्वल टू 0 और x मायनस 8 इज इक्वल टू 0. या ठिकाणी दोन लिनियर इक्वेशन मिळाले. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी 18 ट्रान्सफर करा. जर 18 ट्रान्सफर केला तर आपल्याला मिळेल x इज इक्वल टू पॉझिटिव्ह 18, कारण हा निगेटिव्ह आहे, पलीकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह. सिमिलरली इफ वी ट्रान्सफर निगेटिव्ह 8 टू द राईट हँड साइड वी गेट x इज इक्वल टू 8. म्हणजे x च्या दोन किमती आपल्याला मिळाल्या आहेत. x बरोबर मिळाला 18 आणि x बरोबर मिळाला 8. सुरुवातीला आपण x बरोबर 18 घेऊयात. टेक x इज इक्वल टू 8. therefore फर्स्ट नंबर इज इक्वल टू x. फर्स्ट नंबर जो आहे तो आपण x कन्सिडर केलेला आहे, अजून केलेला आहे. मग x इज इक्वल टू 18, x ची व्हॅल्यू आपल्याला 18 मिळालेली आहे. म्हणजे पहिला जो नंबर आहे त्या तीन संख्यांपैकी तो आपल्याला 18 मिळाला. सेकंड नंबर त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे जॉमेट्रिक मीन, इट इज अ 12. त्याला आपण मीन प्रोपोर्शनल असं एक्झाम्पलमध्ये म्हटलेलं आहे. इट इज अ सेकंड नंबर, इट इज 12. नाव थर्ड number is assumed as 26 minus x. That means 26 minus value of x is 18. That means 26 minus 18 and subtraction of these two numbers is 8. That means these three numbers are 18, 12 and 8. हे तीन त्या संख्या असणार आहेत. Therefore these three numbers are 18, 12 and 8. पण या ठिकाणी आपण फक्त x ची किंमत ही 18 घेतलेली आहे. पण जर आपण x ची किंमत 8 घेतलेली असेल कारण आपल्याला x ची किंमत 8 पण मिळालेली आहे. नाव टेक x is equal to 18. मग सॉरी x इज इक्वल टू 8 या ठिकाणी आपल्याला हवं. या ठिकाणी आपण x इज इक्वल टू 8 घेणार आहोत. पण जर x इज इक्वल टू 8 घेतला तर आपल्याला वेगळ्या संख्या मिळतील काय ते आपण या ठिकाणी चेक करून घ्या. जर आपण x इज इक्वल टू 8 घेतला तर फर्स्ट नंबर जो आहे तो फर्स्ट नंबर आपला येणार आहे. आपण अजून केलेला आहे x, म्हणून फर्स्ट नंबर इज इक्वल टू x इज इक्वल टू 18 सॉरी 8. फर्स्ट नंबर इज इक्वल टू x आणि x ची व्हॅल्यू किती आलेली आपली 8 आलेली आहे. आता सेकंड नंबर आपला फिक्स आहे तो आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे. सेकंड नंबर इज 12. नाव थर्ड नंबर इज 26 मायनस एक्स. नाव व्हॅल्यू ऑफ एक्स इज 8. या ठिकाणी आपण 8 घेतलेली आहे. मग 26 मायनस 8 इट इज 18. therefore these numbers are 8, 12 and 18. therefore these numbers are 8, 12 and 18. म्हणजे जेव्हा आपण x ची व्हॅल्यू 18 घेतली तेव्हा त्या तीन संख्या मिळाल्या 18, 12 आणि 8. आणि जर आपण x ची किंमत 8 घेतली तर त्या तीन संख्या मिळाल्या 8, 12 आणि 18. म्हणजे 8, 12 आणि 18 किंवा 18, 12 आणि 8 या तीन संख्या त्याच आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण x ची किंमत 18 घेतली तरी किंवा x ची किंमत 8 घेतली तरी त्या तीन संख्या बदलत नाहीत. म्हणजे याच्यावरती आधारित जी एक्झाम्पल्स होती कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये ती अतिशय सोपी आहे. विद्यार्थी मित्रांनो, यात काही एक्झाम्पल्स बाकी आहेत. 4 नंबर क्वेश्चन किंवा 5 नंबर, 6 नंबर असे 3 क्वेश्चन्स बाकी आहेत. ते क्वेश्चन्स आपण
व्हिडिओची लेंथ या ठिकाणी जास्त होईल एकाच व्हिडिओमध्ये घेतल्यामुळे आपण त्या सेकंड पार्टमध्ये अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.5मध्ये जी उरलेली एक्झाम्पल्स आहेत ते आपण सेकंड पार्टमध्ये अभ्यासूया. आता जे 3 वर्ड प्रॉब्लेम झालेले आहेत त्या 3 वर्ड प्रॉब्लेममध्ये आपण एकच कन्सेप्ट वापरलेली आहे. 3 नंबर्स जर कंटिन्यू प्रोपोर्शनमध्ये असतील तर त्यातील मधल्या पदाला आपण जॉमेट्रिक मीन किंवा मीन प्रोपोर्शन म्हणतो आणि त्याचा स्क्वेअर हा फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यांच्या प्रॉडक्ट इतका असतो. म्हणजेच इफ A, B and C are in continued proportion, then B square is equal to AC or A upon B is equal to B upon C असे आपण ते इक्वेशन मांडू शकतो. या संकल्पनेचा उपयोग करून आपण प्रॅक्टिस सेट 4.5 मधील पहिली 3 वर्ड प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह केलेले आहेत. उरलेले एक्झाम्पल जे आहेत ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये अभ्यासणार आहोत. आजच्या व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि जर आपल्याला काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून आपल्या शंकांचं निरसन करून घ्या. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.